नमस्कार मित्रांनो, आजच्या आपण सेशनमध्ये मॅक्झिमा आणि मिनिमा याचे ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रॉब्लेम्स डिटेल्समध्ये स्टडी करणार आहे, जे की इम्पॉर्टंट आहेत परत 4 मार्कासाठी बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आणि CET आणि JEE पण. तर लक्षात घ्या, आपला मॅक्झिमा आणि मिनिमा हे काय ते पूर्ण मागच्या सेशनमध्ये डिटेल्समध्ये समजलेलं असेल अशी मी अपेक्षा करतो या सेशनमध्ये. कारण ते जर नाही समजलं तर हे नाही समजणार. तर बेसिक हा सेशन पाहण्याच्या अगोदर जर कालचा सेशन मिस झाला असेल तर तो सेशन ओपन करून पहा, डिटेल्समध्ये पहा, समजून घ्या, नंतरच या सेशनला या. आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचे काही प्रॉब्लेम्स पण घेतलेत, ते पण डिस्कस केलेत. आता या सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टवर आपण ॲप्लिकेशन ओरिएंटेड काही एक्झाम्पल घेणार आहोत या सेशनमध्ये. तर केअरफुली पाहून घ्या. आता तुमच्या स्क्रीनच्या समोर एक प्रॉब्लेम दिसतोय. डिवाइड 100 into 2 parts such that sum of their square is minimum. Sum of their square is minimum. असा एक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय करायचे, 100 हा जो नंबर आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड करायचे, पण कंडिशन काय, द सम ऑफ देअर स्क्वेअर इज मिनिमम. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, प्रॉपरली लक्षात येईल. डिवाइड द 100 into 2 parts म्हणजेच समजा एक नंबर आहे x आणि दुसरा नंबर आहे y. लेट the two numbers किंवा two parts, two numbers are x and y. म्हणजेच काय होईल इथं, x plus y इक्वल टू काय होईल 100. सो y इक्वल टू काय होईल 100 minus x. म्हणजेच हा झाला दुसरा पार्ट आणि हा झाला पहिला पार्ट. म्हणजे लेट द फर्स्ट पार्ट इज द x, देन द सेकंड पार्ट विल बी 100 minus x. गेटिंग. आता हे झालं, मी या एवढ्या ह्याच्यावरून इथं मी कंडिशन 2 फाइंड केलं की हा एक पहिला पार्ट असेल तर दुसरा पार्ट हा ऑब्विसली 100 minus x असणार आहे. आता या ठिकाणी कंडिशन पहा, द सम ऑफ देअर स्क्वेअर म्हणजेच काय येईल, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू हा काय तुमचा फंक्शन होईल. सम ऑफ देअर स्क्वेअर हा काय होईल, फंक्शन होईल, आणि तो काय त्या ठिकाणी मिनिमम आहे. सो दॅट सम ऑफ देअर स्क्वेअर इज द मिनिमम. म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय ला मी काय लिहितो इथं 100 minus x इट इज स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. समजून घ्या, प्रॉपरली समजून घ्या. आता जर पाहिलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 100 minus x स्क्वेअर. हा झाला तुमचा फंक्शन. आता इथं काय म्हटलेलं आहे, तुमचा हा जो फंक्शन आहे हे व्हॅल्यू कशाची यायची, मिनिमम आहे. आणि आपल्याला माहिती आहे द फंक्शन हॅज मिनिमम और मॅक्झिमम व्हॅल्यू इफ अँड ओनली इफ एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. आता इथे मिनिमम किंवा कोणत्या पण एखाद्या फंक्शनची मिनिमम किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू असते, किंवा जेव्हा तुमचा एफ डॅश एक्स काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. इथं मला शो करायचे मिनिमम, म्हणजेच द फंक्शन हॅज मिनिमम और मॅक्झिमम व्हॅल्यू इफ अँड ओनली इफ एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0. तर मी समजा एफ डॅश एक्स घेतला, हा एफ डॅश एक्स घेतला या ठिकाणी, आणि हा घेतला 2x प्लस 2 100 minus x, परत इथं मायनस एक्स, म्हणजे हा होईल मायनस दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स. आता हा एफ डॅश ऑफ एक्स मी या ठिकाणी सॉल्व करून घेतो. परत आपण इथं 2 जर कॉमन घेतलं या ठिकाणी, 2 minus 200 plus 2x. getting x square it is 2x डिफरन्शिएशन 200 minus x आणि परत मायनस एक्स हा -1 झाला. ठीक आहे, म्हणजेच हा होईल आपला 2x minus 200 plus 2x, so it become 4x minus 200. गेटिंग एफ डॅश एक्स. आता आपल्याला एफ डॅश एक्स म्हणजे फंक्शन मिनिमम व्हॅल्यू आपल्या या ठिकाणी शो करायचे, तर मला एफ डबल डॅश एक्स काय शो करावं लागेल, फंक्शन या फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम असेल. किंवा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते आपली, जेव्हा तुमचा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट हा लेस दॅन 0 असेल तर तो फंक्शन काय असेल, मॅक्झिमम. म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स, एफ डबल डॅश एक्स इफ इट इज ग्रेटर दॅन 0 द फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू, and f double dash x if it is less than 0 the function has maximum value. पण मला इथे शो करायचे मिनिमम, तर पाहूयात आपण काय येईल इथं. आता मी f double dash x फाइंड करतोय.
एफ डबल डॅश एक्स मी ज्यावेळेस फाइंड करतोय ह्याची व्हॅल्यू किती येईल, हा 0 होईल आणि हा होईल 4. हा 4 आहे म्हणजेच हा काय ग्रेटर दॅन 0 आहे. दॅट इम्प्लाइज द फंक्शन एफ ऑफ एक्स हॅज मिनिमम व्हॅल्यू जे की आपल्याला इथं शो करायचे होते मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे मी इथं शो केलं की तुम्हाला जो सम ऑफ देअर स्क्वेअर या फंक्शनची व्हॅल्यू काय मिनिमम आहे. आता मिनिमम व्हॅल्यू केव्हा असणार आहे, एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे याला जर मी 0 असाइन केलं तर 2x minus 2 100 minus x that is equal to 0. So it is 2x f dash of x equal to 0. So 2x minus 200 plus 2x equal to 0. So 4x is equal to 200. So x is equal to 50. x is equal to 50. म्हणजे जर पाहिलं आपण सम ऑफ देअर स्क्वेअर म्हणजे 50 स्क्वेअर प्लस 50 स्क्वेअर जर घेतलं, आता 50 स्क्वेअर म्हणजे 2500 प्लस 2500 म्हणजे 5000. हा तुमची ही जी व्हॅल्यू येईल हे व्हॅल्यू काय असेल इथं मिनिमम असेल त्या फंक्शनची. समजलं. म्हणजे तुम्हाला आता ज्यावेळेस मी तिथे समराइज करून सांगतोय स्टेप्स म्हणजे प्रॉपरली लक्षात येईल तुमच्या. आता समराइज ज्यावेळेस आपण स्टेप्स करतोय पहिल्यांदा काय करायचे आपल्याला फंक्शन फॉर्म करायचे. सो फाइंड फंक्शन, फाइंड एफ ऑफ एक्स. सेकंड काय करायचे एफ ऑफ एक्स फाइंड केल्यानंतर आपल्याला त्याचा एफ डॅश एक्स फाइंड करायचे. त्याच्यानंतर थर्ड काय करायचं आपल्याला एफ डबल डॅश एक्स फाइंड करायचे. प्रूव्ह वेदर इट इज minimum or maximum, and then fifth assign f dash of x is equal to 0 and find numbers किंवा जे काही तुम्हाला विचारलेलं आहे ते. समजलं. तर या प्रकारे आपल्याला स्टेप फॉलो करायचे. आपण आणखीन प्रॉब्लेम घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल प्रॉपरली. तर आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दिस. सो प्लीज नोट डाऊन दिस, अँड इफ यू हॅव नॉट अंडरस्टूड राईट इन द कमेंट बॉक्स or chat box that what is your status of the understanding. So please note down this. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात आपण. डिवाइड 20 into two parts such that their product is maximum. Their product is maximum. So let us see these problems. How can we solve? आपल्याला पहिल्यांदा फंक्शन फाइंड करायचे. माझ्याकडे दोन नंबर्स आहेत. डिवाइड 20 into two parts. Let the numbers are x and y. पहिला पार्ट जर x असेल 20, therefore y is equal to काय येईल, not 100, it is 20 minus x. 20 minus x. नंतर आपल्याला कंडिशनकडे जायचे. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी प्रोडक्ट म्हटलेलं आहे म्हणजे x into y that is equal to काय येईल तुमचा f of x. सो f of x is equal to x. y ची व्हॅल्यू किती येतं 20 minus x. 20 minus x कारण इथं प्रोडक्ट म्हटलंय. मागच्या प्रॉब्लेम मध्ये स्क्वेअर ऑफ द नंबर होता, इथं प्रोडक्ट म्हटलंय त्याच्यामुळे मला दोन्हीचा प्रोडक्ट घेते. जसं तुम्हाला कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशन नुसार या ठिकाणी फंक्शन डिफाइन करायचे. म्हणजेच या ठिकाणी पहा काय येईल f of x is equal to 20x minus x square. हा f of x आला. आता इथं म्हटलंय की या फंक्शनला व्हॅल्यू काय मॅक्झिमम आहे. वी नो दॅट f of x has minimum or maximum काही का असत नाही, minimum or maximum value if and only if
f dash of x equal to 0. Let us see the function has the minimum or maximum values. आता या ठिकाणी पहा f of x म्हणजेच मी घेतो आता इथे f dash of x, so it is 20 minus 2x. आता मी नंतर घेतो f double dash x, हा होईल -2, हा होईल -2. आता या ठिकाणी -2 हा काय लेस दॅन 0 आहे. -2 हा जर लेस दॅन 0 असेल तर आपल्याला काय भेटणार आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपल्याला काय व्हेरीफाय करायचे, द फंक्शन म्हणजेच फंक्शन कोणता आहे आपला, प्रोडक्ट हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. जस्ट सी इथं मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, तेच आपण इथं प्रूव्ह केलंय बाय युजिंग द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट दॅट द गिवन फंक्शन हॅज द मॅक्झिमम व्हॅल्यू, आणि ही व्हॅल्यू सेम यायला पाहिजे, कंडिशन सेम यायला पाहिजे. आता त्यानंतर आता जर फंक्शनला मॅक्झिमम व्हॅल्यू आहे म्हणजेच देअरफॉर f dash of x इक्वल टू व्हॉट, 0. आता इथं 20 minus 2x that is equal to 0. So 2x is equal to 20. So x is equal to 10. म्हणजेच x ची व्हॅल्यू पुट अप करून घ्यायचं 20 minus 10. So y equal to 10. तर ज्यावेळेस तुम्ही 10 into 10 म्हणजे प्रोडक्ट जर म्हटलं 10 into 10 तर हा होईल 1000. हा व्हॅल्यू तुमची मॅक्झिमम झाली. तर लक्षात घ्या, आता मी समजा इथं 11 घेतलं, इथं 9 घेतलं, ही व्हॅल्यू काय झाली, इथं 99. मी इथं घेतलं 12, इथं 8 घेतलं, 12 into 8 बाय 80 96. गेटिंग, म्हणजे फक्त या नंबरला तुमचा प्रोडक्ट हा काय असेल, मॅक्झिमम असेल. बाकी कोणते पण नंबर घ्या इन बिटवीन 20 अँड दॅट इज सम ऑफ द 20, देन ऑल द नंबर्स, ऑल द प्रोडक्ट बिकम द मिनिमम. याचा मिनिंग हा होतोय, समजलं. तर हा सेकंड प्रॉब्लेम आहे. आय होप दॅट एव्हरीवन हॅज अंडरस्टूड व्हेरी क्लिअरली to score the 4 marks confirmed in the board exams. Getting? Please note down this. So now the second problem is in front of your screen. A metal wire 36 centimeter long is bent to form a rectangle. Find its dimension when its area is maximum. म्हणजेच एक वायर घेतलेली आहे आणि ही वायर काय केली आहे, बेंड केली आहे इनटू द फॉर्म ऑफ रेक्टँगल. म्हणजे जर पाहिलं तर हे असं तुमचं वायर बेंड केले आहे. सुरुवातीला वायर ही अशी होती, याची लेंथ किती होती, 36 सेंटीमीटर होती. तर टोटल ज्यावेळेस आपण लेंथ करतोय म्हणजे ही जी टोटल लेंथ झाली, ही लेंथ काय झाली आपली, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. समजा हे एक्स घेतलं आणि हे जर वाय घेतलं तर आपल्याला माहिती आहे लेट लेंथ इज एक्स अँड ब्रेथ इज वाय. गेटिंग, म्हणजेच आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फाइंड करायचे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू हे किती असणार आहे, टोटल लेंथ किती आहे आपली 36 आणि हीच बेंड केली आहे म्हणजे दॅट इज इक्वल टू 36 टू एक्स प्लस वाय. गेटिंग, म्हणजेच इथं जर पाहिलं एक्स प्लस वाय इक्वल टू दॅट इज 18. सो वाय इक्वल टू 18 मायनस एक्स. आपल्याला एक कंडिशन भेटलेली आहे या ठिकाणी. म्हणजे पहिले जर लेंथ एक्स आलं तर वाय इज इक्वल टू 18 मायनस एक्स. नंतर काय म्हटलंय, इट्स एरिया इज मॅक्झिमम. गिवन area is area of rectangle is maximum. Area of rectangle is maximum. आपल्याला प्रूव्ह करायचं area of the rectangle, and the area of rectangle I will denote by A is equal to length into breadth. So that become x into 18 minus x. Now that become your f of x. So I will find their f dash x. X into 18 minus x. So f dash x is equal to what? (18 minus 2x) and f double dash x काय -2. आता -2 हा काय झाला, लेस दॅन 0 झाला. म्हणजेच एरिया काय होईल, दॅट इंडिकेट देअरफॉर एरिया इज मॅक्झिमम. देअरफॉर एरिया इज मॅक्झिमम. आणि या फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू आहे. म्हणजेच ॲज फंक्शन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू
then it indicate f dash of x equal to what 0 आणि f dash of x आपल्याला किती भेटते या ठिकाणी 18 minus 2x equal to 0. So 2x is equal to 18. So x is equal to 9. Put these values in this equation, in any equation. So y equal to 9. So this is the answer for your this problem. So area will be the maximum if the x and y, that is length is 9 and the breadth is 9, then and then only you will get the value of the area is the maximum. Getting? So like this you can solve the problems. Please note down this. तर आता नंतरचा प्रॉब्लेम आपल्या समोर आहे. अ रेक्टँग्युलर हॅज एरिया इक्वल टू 50 सेंटीमीटर स्क्वेअर. शो दॅट इट्स पेरिमीटर इज द लिस्ट वेन इट इज अ स्क्वेअर. वेन इट इज अ स्क्वेअर. रेक्टँग्युलर हॅज द एरिया म्हणजे समजा मी लेंथ घेतलं x आणि ब्रेथ घेतलं y, म्हणजेच एरिया म्हटलेला आहे, म्हणजेच x इंटू y हे किती व्हॅल्यू आहे 50 सेंटीमीटर स्क्वेअर. शो दॅट द पेरिमीटर इज द लिस्ट. पेरिमीटर स्क्वेअरचा लिस्ट आहे, म्हणजेच पेरिमीटर मी घेतोय पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल टू 2x plus y and that become your f of x. So f of x equal to 2x plus, now from this y is equal to 50 upon x, so it is 50 upon x. Getting? So now we will find this f dash of x is equal to, so I can take this 2x plus 100 upon x. So f dash of x is 2 minus 100 upon x square. So function has the minimum or maximum value, so I have to find out the f double dash x there. So it is x raised to minus 2, so this become plus, so this is 100 x raised to minus 2, so that become minus 2 plus, that is plus 200 upon x cube, 200 upon x cube, and obviously this value this value is greater than 0 because it is a plus sign. Therefore the perimeter is minimum, and that is minimum, and that is called as it is a least. It is in the problem it is given that it is a least means the minimum. Now I can assign, therefore the function has minimum value if and only if f dash of x equal to 0. So f dash of x is equal to 0, so it is 2 minus 100 upon x square equal to 0. So it become x square upon 100 upon 2. So it is x is equal to root of 50. So as x is equal to root 50, y is also root 50. Getting? So this is the answer for your given problem. So for the length root 50 and the breadth another root 15, the perimeter it become the minimum values. Please note down this. So I hope that you have understood these problems. So these are the simple problems today we have taken.
So next in next session we will take some complicated problems. So again one more lecture is required to conclude this chapter, so that we are finishing now the application of the derivatives second chapters. Then we'll switch to the mathematics one parts. So first of all, differentiation and the application of derivatives. Now we are completing this units in tomorrow. So आपको सिर्फ यही आपको इंस्ट्रक्शन देने का है कि आपको प्रैक्टिस करने का है, और प्रैक्टिस बहुत बहुत करने का है मैथ के लिए, उसके अलावा आपको अल्टरनेटिव नहीं है. सो दिस इज़ द ओनली solution or instructions I am giving, that only practice all the problems that we have taken. Open our class note app, all the problems has been solved. Try to solve these problems yourself by after watching this video. If you are having some problems, go through our app, open that app, find where is the difficulty you are finding, and then again try to solve. If you are not able to solve, then call me or send me the message through the WhatsApp or the text message. I will give you the solution definitely. So this is the way to master in the mathematics, and there is no any other alternatives. One the guidance, another is the practice. Practice makes perfect. So this is the only key for to success in the math subject. So आज का सेशन हम कंक्लूड करेंगे. इतनी प्रॉब्लम सिर्फ एक बार रिवाइज कीजिए, डेफिनेटली आपको थोड़ा कंफर्टेबल लगेगा. द प्रॉब्लम बेस्ड ऑन द मैक्सिमा एंड मिनिमा वर्ड प्रॉब्लम, दैट इज एप्लीकेशन. कल का एक सेशन थोड़ा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लम लेंगे, उसके बाद हम कल एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव्स फिनिश करेंगे. सो आई होप दैट यू हैव अंडरस्टूड वेरी क्लियरली ऑल दिस थिंग्स विच इज रिलेटेड टू द एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव्स. सो टुमारो इसी टाइम पे हम मिलेंगे with the next problems, that is depends on the application of derivatives. So please make the practice खूप करून घ्या. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही मॅथसाठी. प्रॅक्टिस एवढा एकच तुमचं सक्सेस आहे, आणि त्याला गायडन्सला आपण आहे इथं. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायचे. पेजेस भरून जाऊ द्या, रूम पूर्ण भरून जाऊ द्या, फक्त प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय मॅथमॅटिक्सला अल्टरनेटिव्ह नाही. गेटिंग? सो इफ यू लाइक दिस सेशन, सो प्लीज हिट द लाइक बटन. आणि अभी तक चैनल अगर सब्सक्राइब नहीं किया आपने तो प्लीज़ सब्सक्राइब द चैनल. थैंक यू.